बघ मला जे वाटतं ते मी सांगितलं. आता भावांनो याला मी आता टॉर्च ओपन करायला बोललोय जरा. काय टॉर्च लावले तुला चालताना भावान आपल्याला काही थार भेटते जे आपल्याला घ्यायचे. मला मी पहिला पण आपल्या व्हिडिओमध्ये बोललेलो आपल्याला थार घ्यायची होती. एक दिवस असा येणार ना की आपल्या घरी असणार आहे नक्कीच, बघू शकता. आणि आपला हर्षल हे दोघं जण. हां आपली थार. दुसरा कोण नाही लवकरच येणार. नमस्कार मित्रांनो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवरती. त्याचं नाव नीरज घाटगे. तर आता आपण झालो आहे जोगेश्वरीला. तर तिकडे 2 जागा आहेत. तर तिकडे आपण कुठे जाणार होतो तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो. आता म्हणजे तर मी इंट्रो आपला शूट नव्हता गेला आणि आवाज तुम्ही जरा इग्नोर करा, काही विषय नाही. तिकडे जाऊया आणि तुम्हाला डायरेक्ट दाखवतो. आता तुम्हाला ट्रेनचं पण शूट दाखवतो. प्रॉपर तुम्हाला तिकडे तुम्ही असताना आहेत असं तुम्हाला समजणार आहे. चला. मित्रांनो आता आपण इकडे आलो जोगेश्वरी केव्हच्या इकडे. बघू शकता ही इथे एंट्री आहे आणि आपला इथे गणपती बाप्पा बघू शकता. आणि हा हे तुम्ही पॉज करून वाचू शकता. काय इथे पॉज करून वाचा आणि तुम्ही आता दाखवतो तुम्हाला डायरेक्ट आतमध्ये जाऊन. चला. जोगेश्वरी लेणी अर्थात जोगेश्वरी केव्स ही भारतातील सर्वात जुन्या हिंदू लेण्यांपैकी एक मानली जाते. हा लेण्या मुंबईतील जोगेश्वरी पूर्व भागात आहेत. या लेण्यांचा इतिहास 6व्या शतकापर्यंत जाते. ह्या लेण्या देवी जोगेश्वरीला समर्पित आहेत. आतमध्ये मोठा सभामंडप आहे ज्याला अनेक स्तंभांनी आधार दिलेला आहे. त्या लेण्यांमध्ये सुंदर शिल्पकाम आणि प्राचीन वास्तुलेखेचे दर्शन घडते. ह्या लेण्यांचं ऐतिहासिक, धार्मिक आणि स्थापत्यदृष्ट्या महत्त्व खूप मोठं आहे. भाई साहब आतमध्ये आपण एंट्री मारल्यावरती कसलं खतरनाक दिसतंय. वो हे काय आहे बाप. एंट्री बंद आहे वाटतं. मला असं वाटतं ना वरतून आहे, तिकडून बघूया. चल तुम्हाला वरती जाऊन दाखवतो. एकदम भारीच वाटतं. एकदा लास्ट हे बघून घ्या, डायरेक्ट वरती तुम्हाला दाखवतो. मंदिर आहे सर्वात मोठं. खाली अलाउड नाही कारण की वरती बाहेरच्या बाहेर बघते. बॉटलीवरती काहीतरी निबंध आहे याच्याकडे सांग. मग काय नाही, सिंपल आहे. फंडा सिंपल आहे. आयुष्य आपल्या या बॉटलीसारखं असतं. हा बोल असू नको. काय नाही सिरियसली बोल. सिरियसली बोल. आयुष्य हे बॉटलीसारखं असतं. जसं जसं आपला दबावात बोलू नको. बोल ना. हा नीट नॉर्मल मध्ये बोल ना. दबावात नको बोलू. ऐक ना. बॉटली चालत बोल. काय विषय नाही. बॉटलीसारखं आयुष्य असतं. जसं जसं बॉटलीतलं पाणी कमी होत जातं तसं आपल्या आयुष्याचे दिवस पण कमी होत जातात. हे मोठं कारण आहे जर आपल्या आयुष्य जगण्याचं. तुला काय वाटतंय. चांगलं सुंदर बोलला आपल्या भावाने. कमेंट करायचे. कमेंट करू. बघ मला जे वाटतं ते मी सांगितलं. मला जे वाटतं ते तुम्ही सांगितलंय मी त्यांना. फ्रेम मध्ये ना तू असं जास्त जवळ नको येऊ. फ्रेम मध्ये रे बा. फ्रेम मध्ये आयुष्य ना या बॉटलीसारखं आहे. बॉटल जेव्हा भरलेली असते तेव्हा आपला जन्म होतं. भरलेली असते तेव्हा जन्म कसं होईल. अरे एक्झाम्पल म्हणजे असं बोलायला सांगतो. जसं जसं बाटलीतलं पाणी कमी होतं तसं आपल्या आयुष्याचे दिवस पण कमी होतात. अच्छा काय लक्ष नका देऊ. काय पण बोलतोय नुसता बडबडतोय. नॉर्मल अरे बोलतोय रे मला वाटायला काहीतरी. बघ हे आपल्या युट्यूब. अरे केस भाई केस. एक ब्लॉगर याला पण सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा. लवकर राहून जलवा आहे हमारा. सेम ब्रो सेम. मला पण करा, त्याला पण करा. लवकर आता चाललं. चला आता आतमध्ये एंट्री करूया. मग आतमध्ये दाखवू. ठीक आहे चला. मगाशी जसं आपण आतमध्ये आलो ना आता मगाशी म्हणजे कसं की केव्स बंद होतं तर आता ओपन केलंय. बॉल काय अच्छा तो तिकडे एक बॉल देत बघा. ह्याचा बॉल इथे हरवलाय. वाटतं जरा आतून तुम्हाला दाखवतो. हे जरा इथे कालो काय जरा टॉस लाव ना.
अरे बाबा टॉर्च काय बस काय हां हे बघा टॉर्च आई शपथ काय टॉर्च आहे आईचो ही दिसतंय काय टॉर्च ही कुठली टॉर्च आहे बाबा अरे लय मोठी स्टोरी बाबा अरे याला भावांनो याला मी आता टॉर्च ओपन करायला बोललोय जरा आई काय टॉर्च लावले तुला कुठली दाखव मला बघायची आता ती मला टॉर्चच बघायची आहे आई शपथ टॉर्च बघ टॉर्च हे टॉर्च आहे हे टॉर्च फोडले कोणी आहे त्याचं नाव नाही सांगू शकत पण सांगू शकतो की माझ्या मित्राच्या मित्रांनी फोडले. अच्छा ठीक आहे चला जाऊया त्याच्यावरती आपल्याला काय ऐकायचं नाही कुठल्या फ्रेंडने फोडलं ते ठीक आहे तर चला आता तुम्हाला दाखवतो तिकडे आतमध्ये कसं आहे ते हे तुम्ही बघू शकता एंट्री शाळेत तिकडून आहे तुम्हाला आता सगळीकडून समोरून एक व्ह्यू येतो इथे एक म्हणजे कुठल्या तरी देवीचं किंवा मंदिर आहे वाटतं ते तुम्हाला दाखवू ठीक आहे चला या बघा हे जोगेश्वरी मातेचं मंदिर बघू शकता आणि ह्या देवीवरनंच याला बोलतात ना जोगेश्वरी शहरचं या नाव पडलं हे जोगेश्वरी माता आपली चला थोडं आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो पाय वगैरे पडूया बघूया तिथे जोगेश्वरी मातेचं मंदिर आहे आणि इथे आता ते शंकर बाप्पाचं मंदिर तुम्ही बघू शकता हे बघा समोर आहे तर तिथे जाऊन तुम्हाला डायरेक्ट दाखवतो शूट करून तर मित्रांनो तुम्ही पूर्ण बघू शकता ना तर हे सगळं म्हणजे पांडवांच्या काळापासून बनवलेलं आहे तर खूप जुनं आहे आणि हे इकडे जोगेश्वरी मातेचं मंदिर आणि इथे आपलं शंकर बाप्पाचं मंदिर आणि ही इकडे केळीचा पूर्ण मोठी तर हे पूर्ण म्हणजे बोलतात ना पांडवांच्या काळापासून बनलेलं आहे तर खूप जुनं आणि हे म्हणजे सील इकडं यांचं बोलतात म्हणजे दगड एकदम वेगळंच आहे तुम्ही बघू शकता ना तर हे तुम्हाला दाखवतो हे बघा हे काहीतरी वेगळंच आहे म्हणजे हे असं आपल्या इथे दगड हे भेटणारच नाही तुम्हाला आणि पावसामध्ये तर अजूनही एकदम सुंदर झालं आहे दिसतंय हे बघा हा जो व्ह्यू भेटतोय ना आज नाही या व्ह्यूचा चला ठीक आहे पुढचं मंदिर दाखवतो तुम्हाला एक मी इथे कोरीव काम आहे तिकडे तुम्हाला दाखवतो त्याला इकडे असेल इथे बोलतात इथे थोडंसं असं कोरीव काम करायला वाटतंय काय मूर्ती आहे ती बघण्यात येत नाही पण बोलतात ना एकदम जुन्या काळामध्ये असं वाटतं की मडका घेतलं एका बाईने आणि हे काहीतरी तलवार बिलवार टाईप असं वाटतंय चिरा काय दिसण्यात येत नाही पण हे बघा हे थोडं चालतं उसट चालतं थोडासा डोळा हे टाईप असं वाटतं की डोळा टाईप आहे ठीक आहे चला पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो अजून भरपूर आहे आतमध्ये बघण्यासारखं चला मित्र तुम्हाला दाखवतो ना आता बघता ना आपल्याला आपल्या इथे एक समोर देवीचं असं एक सुंदर दिसतंय कोरलेलं आहे देवी आहे कोणती तरी बघा ठीक आहे असं खूप मस्त आहे इकडे तर हे असं इथून व्ह्यू भेटतं पूर्ण खूप भारी वाटतं आहे बघा इथे म्हणजे इथे फोटो शूट करायला पण एकदम भारी जागा आहे चला तर बघूया आता नाही ते आम्हाला पण माहिती दिली की आतमध्ये पण एक मंदिर आहे कोणतं ते माहीत नाही तुम्ही बघा हे तुम्हाला जे लांबून दाखवलं ना देवीचंच आहे बघू शकता जवळसुद्धा ठीक आहे चला आता तुम्हाला डायरेक्ट आतमधून दाखवतो कसं आहे ते अरे एकदम भारी आहे रे खतरनाक वाटतंय इकडे काहीतरी गुफा टाईप आहे पण जायला तिकडे जागा आहे इकडून जायला जागा आहे हे बघा हे असं पण इकडे मस्त आहे हे वाटतं इथे मारुतीरायाचं पूर्ण मंदिर आहे हे बघा जय हनुमान हे बघा तुम्ही बघू शकता हे हनुमानचं मंदिर हे तुम्हाला आता तिकडून दाखवलं होतं इथून आणि हे इथे हनुमानचं मंदिर खूप सुंदर दिसतं डोळे तर बघा खूप असं रिअलच वाटतं एकदम ठीक आहे आता अजून वरती खूप सारे मंदिर आहेत तुम्हाला दाखवतो चला हे बघा आता इथून वरती आहे ना इथून स्टेप्स आहेत चढण्यासाठी हे फुल वरती म्हणजे गोल असं गाभाराच आहे पूर्ण बघू शकता एकदम आणि हे इथे पण कोरीव काम केलेलं आहे बघा हे शायद बौद्धांचं काहीतरी असं मला तर वाटतंय
हे बघा, आणि इथे आपली जोगेश्वरी माता. ठीक आहे, आणि इथून आपल्याला जायला वरती आता जागा आहे. तर इथे पण मस्त सीन आहे. इथं हा पण व्ह्यू एकदम भारी आहे. तर बघू शकता आपण लोक इथून आहे ना, इथून जे आता आपण लोक आतमध्ये आलो आणि पुढे वरती आपण आता जाणार आहोत. इथून एंट्री कशी आहे ते आता बघावं लागेल. ठीक आहे, हे बघा इथे असं काहीच आहे, पुरी बघून असतात. ठीक आहे, चला चला, इग्नोर करा. आणि इकडे हे बघा, ठीक आहे, हे असं काहीच आहे इकडे, पण मस्त वाटतं. हे बघा, आणि इथे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर. हे आपल्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे. गणपती बाप्पा मोरया. हे बघा, तर मित्रांनो आता इथे दत्त मंदिर आहे. तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो कसं आहे ते. चला या. पण घ्या. तीन बघा, तुम्ही इथं बघू शकता दत्त मंदिर आहे इकडे. हे दत्त, आणि हे खूप सुंदर सुंदर लालबागचा राजा वगैरे सगळे असे मूर्ती आहेत. तर आणि हे पण इथे काही इथे झाले बघू शकता. ठीक आहे, आणि तिथे आपले दत्त महाराज. चला आता बाहेर तुम्हाला दाखवतो. हे माझा पण जातात. बघा इथे क्रेझी सीन आहे रे. हा इथे सीन बघू शकता तुम्ही. इथून मग तुम्हाला दाखवलं होतं. बघू शकता इथे आपण आता दत्त मंदिरच्या इथे जाऊन आलो. तर इकडे पण असं खूप पाटली माझी डको नाही दाखवू शकत मी, इकडूनच दाखवतो तुम्हाला. हे बघा, तुम्ही इथून वाकून बघा पाहिजे तर. इथे खूप मस्त आहे. ठीक आहे, हे खूप भारी दिसतं इकडे. हे पूर्ण व्ह्यू आहे इकडे असं.